एवढं बेड ते आपल्याला भगवंताचं लागलं पाहिजे. हो लागलं ना, आमच्या नागदेवाचार्यांना लागलं बेड. सर्वज्ञ श्री जगदेव स्वामी उत्तर पंथाला निघून गेले ना, त्यावेळेस नागदेवाचार्यांना वेड लागलं होतं. प्रत्येकाच्या दारात जायचे आणि प्रत्येकाला म्हणायचे, मुखी चक्रधारा घरोघरी फिरती. अरे द्या ना माझा चक्रधर, दिसला का कुणाला, आहे का कुणाच्या घरात, द्या माझा चक्रधर मला द्या ना. किती वेड लागलं होतं त्यांना. प्रत्येकाच्या घरात जायचे आणि भगवंताला मागायचे. भाणखेडीच्या त्या जंगलामध्ये जाऊन पडले. भगवंताच्या भक्तीमध्ये एवढे वेड झालं पाहिजे. आपल्यालाही एवढं वेड होता आलं पाहिजे. अविनाश करी आपुलिया ऐसी लावी म्हणा पिसे गोविंदाची. त्या भगवंताचं आपल्याला वेड लागलं पाहिजे. आणि जेव्हा त्या भगवंताचं वेड लागतं ना, तेव्हा निश्चितच आपली या कीर्ती जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराज किती कमी दिवस जगले, परंतु त्यांची कीर्ती आज सुद्धा या जगामध्ये. आमचे नागदेवाचार्य नंदी तलवार घेऊन फिरायचे, परंतु ज्यावेळेस सर्वज्ञ श्री जगदेव स्वामींच्या सन्निधानामध्ये आले आणि या महानुभाव पंथाचे आद्य आचार्य झाले, एवढी कीर्ती मागे आपली राहिली. म्हणून जगायचं ना तर त्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखं जगा. जगायचं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं आणि मरायचं कसं हे संभाजी राजांनी सांगितलं. अरे कोण होते छत्रपती शिवाजी महाराज? काय घेतोय त्यातून मंडळी आपण? फक्त दाढ्या वाढवल्या,
चंद्रपूर लावली, झालो छत्रपती. स्वतःला छत्रपतीचे मावळे समजताय तुम्ही. अरे तुम्ही स्वतःला छत्रपतीचे मावळे समजत असताना आज 12 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार झाला नसता हो. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुभेदाराच्या सुनेमध्ये आई बघितली. आज आपल्याला मित्राच्या बहिणीमध्ये आई बहीण बघता येते आणि स्वतःला छत्रपतीचे मावळे समजताय तुम्ही. फक्त जयंती आली की हातात झेंडे घ्यायचे, छत्रपती शिवाजी महाराज की जय, आणि वरून म्हणायचं राज या तुम्ही. तुला काय पिऊन पडायचंय? अरे घ्याना, छत्रपतीचं फक्त वरचं रूप घेतलं, अंतर्रूप कुठं घेतलं नाही ना कळले. छत्रपती शिवाजी महाराज जगासाठी देह व्यथित करतात ना, जगासाठी देह व्यथित करतात त्याला संत म्हणतात. जगासाठी देह व्यतीत करतात त्याला संत म्हणतात. स्वराज्यासाठी आणि लोकहितासाठी देह व्यतीत करतात ना त्याला छत्रपती शिवाजी राजे म्हणतात. संघर्ष आपल्यामध्ये असला पाहिजे. आज संघर्ष योद्धा म्हणून अख्ख्या भारतामध्ये ज्याची ख्याती आहे ना असे जरांगे पाटील, त्यांच्याकडे बघितल्यानंतर आपल्यामध्ये सुद्धा ती ताकद आणि उमेद निर्माण झाली पाहिजे. हो, का नाही करू शकत आपण? का नाही करू शकत आपण? का तो एक माणूसच होता ना. आज आपण छोट्या छोट्या गोष्टीवरून खचून चाललोय. तो संघर्ष आला की बाजूला होतोय. अरे त्याने शून्यातून विश्व निर्माण केलं, शून्यातून विश्व निर्माण केलं. हा, आपण बी बनवू शकतो. प्रत्येक तरुणाने मनात थांबलं पाहिजे, हो मी पण काहीतरी घडवू शकतो. अरे ऊस तोडणारीची पोरगी कलेक्टर होऊ शकते, मेंढर चालणारा पोरगा कलेक्टर होऊ शकतो. मग आपण का नाही होऊ शकत? सांगा ना म्हणाला, हो मीही डॉक्टर होऊ शकतो, हो मी सुद्धा एक कीर्तनकार होऊ शकतो. मागायचे ना महिला मंडळी तुम्हाला देवाकडे, देवाला एवढंच मागा. देवा द्यायचं असेल ना काही तर माझ्या कुळामध्ये एक तरी परमार्थाला लागू दे, फक्त एवढं मागा. कारण की खरंच तेच त्यांच्या चेहऱ्यावर आहे. हो, एखादी आई जर पकवान करायची खाली बसली असेल ना, ती म्हणते हा जो गोरा गोरटा दिसतो ना हा माझा पुत्र आहे, हा माझा पोरगा आहे. हे जे तेज आहे ना आमच्या चेहऱ्यावर बघूच नका. हो, हे तेज आमच्या चेहऱ्यावर नाहीच आहे. हे खरंच तेज आहे ना, जर बघायचं असेल ना माझ्या गुरुबा आणि गुराईच्या चेहऱ्यावरती बघा. 6 महिन्याचं सांभाळलं ना आज सार्थक झालं. प्रत्येक आई वडिलांचं मुलांचं झालेलं जे सार्थक आहे ना आपल्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरती दिसतं. जगासाठी देह व्यथित करणारे जरांगे पाटील, हो आपण पण संघर्ष केला पाहिजे, परमार्थ केला पाहिजे. तो देव आपला
रे